सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला सोमवती अमावस्येची कथा सांगणार आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. तिचे विशेष महत्त्व आहे. अशी अमावस्या वर्षात एकदा किंवा दोनदा येते. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. म्हणून सर्वांनी ही कथा संपूर्ण ऐकावी व दुसऱ्यापर्यंत पोहोचवावी. या कथेच्या व्रतामुळे आपणास सुख, संपत्ती, संतती, दीर्घायुष्य व सर्व दुःखाचे निवारण होईल. तर या व्रताचे नाव आहे सोमवती अमावस्या. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाच्या बायकोचे नाव धनवंती व मुलीचं नाव गुणवंती होते. त्यांच्या घरी अशी चाल होती की आल्या ब्राह्मणाची पूजा करावी, सगळ्यांनी त्याला भिक्षा घालावी, नमस्कार करावा. पुढे एके दिवशी काय झालं, एक मोठा सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 मुलांनी व त्याच्या बायकांनी त्याला भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं त्यांना काय आशीर्वाद दिला, संतती वाढो, संपत्ती वाढो, तुमचं सौभाग्य अक्षयी राहो. धनवंती बाईनं आपल्या मुलीला सांगितलं, मुली भिक्षा घाल. मुलगी उठली, भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं तिला आशीर्वाद दिला, धर्मिणी हो. मुलीनं आपल्या आईला सांगितलं, आई, भटजींनी जसा वहिनीला आशीर्वाद दिला तसा मला नाही दिला. आई म्हणाली, चल पाहू, पुन्हा त्याला भिक्षा घाल. मुलीनं पुन्हा भिक्षा घातली, नमस्कार केला. ब्राह्मणानं आशीर्वाद दिला की धर्मिणी हो. तेव्हा धन्वंतीने विचारलं, हिला असा आशीर्वाद का देता? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार आहे. धन्वंतीनं ब्राह्मणाचे पाय धरले. ती म्हणाली, जो अपाय सांगेल तोच उपाय सांगेल. माझी एकुलती एक मुलगी विधवा झाली तर मी काय करू? यास मला काही उपाय सांगा. असं म्हणून रडू लागली. ब्राह्मणाला तिची दया आली. बाई, रडू नका, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. 7 समुद्रापलीकडे एक बेट आहे. तिथं सोमा नावाची पर्टीण आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा, म्हणजे तुझं संकट दूर होईल. लग्न झाल्यावर तिला वाटेस लावा. असं म्हणून ब्राह्मण आपल्या दुसऱ्या घरी भिक्षेला गेला. इकडे काय झालं, धन्वंतीनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, अशी गोष्ट आहे, कोणीतरी जाऊन सोमेला आपल्या घरी आणलं पाहिजे. तेव्हा त्यांनी आपल्या मुलांना बोलावलं. त्यांना सांगू लागला की ज्यांची आमच्यावर भक्ती असेल त्यांनी आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं, सोमेला आणायला जावं. तेव्हा सगळे मुले आईला म्हणू लागले, तुझी सगळी माया मुलीवरती, आमच्यावरती काही माया नाही. 7 समुद्रापलीकडे आम्ही कसं जावं? हे ऐकून आईला रडू आलं. बापाला वाईट वाटलं. तो आपल्या बायकोला म्हणाला, तू काही भिवू नकोस. आपल्याला 7 मुलगे असून नसून सारखेच. तू आपली निपुत्रिकच आहेस असं समज. तू काही काळजी करू नकोस. मीच जातो आणि सोमेला घेऊन येतो. तेव्हा अगदी धाकटा मुलगा बापाला म्हणाला, बाबा, आम्ही 7 जण असून तुम्ही आपल्याला निपुत्रिक का म्हणून घेता? मी ताईला बरोबर घेऊन जातो आणि सोमेला घेऊन येतो. पुढं त्यानं आईबापांना नमस्कार केला आणि ती बहीण भावंड निघाली. जाता समुद्र आला. वारा सोसाट्यानं वाहू लागला. समुद्राच्या लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसे जावं हे सुचेना. जवळ काही खायला प्यायला नाही. सारं त्रिभुवन दिसू लागलं. परमेश्वराचं स्मरण केलं. देवा, आता तूच ह्या संकटातून पार पाड, असा त्याचा धावा केला. तिथं एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली ती भावंड जाऊन बसली. सगळा दिवस उपास पडला. त्या झाडावर गरुड पक्ष्याचं घरटं होतं. त्यात त्या पक्ष्याची पिलं होती. संध्याकाळ झाली. गरुड पक्षी घरी आले. पिलांना चारा देऊ लागले. पिलं काही चारा घेईना. त्यांनी आपल्या आईबापांना सांगितलं, आपल्या घरी 2 पाहुणे आले आहेत, झाडाखाली उपाशी आहेत, त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. गरुड पक्षी खाली आले. ब्राह्मणाला पुसू लागले, तू असा चिंतेत का पडला आहेस? तुझं काय असेल ते आम्हास सांग, आम्ही ते काम करू. तुझी चिंता दूर करू. उपाशी काही झोपू नको.
आम्ही तुला फळ देतो, ती थोडीशी खा, थोडीशी ह्या मुलीला दे. ब्राह्मणाला आनंद झाला. त्यानं देवाचे आभार मानले. गरुड पक्षाला त्यानं आपला हेतू सांगितला. पक्षी म्हणाला, उद्या उजाडल्यावर तुम्हाला मी घेऊन जातो. सोमा पर्टिनीच्या दारी नेऊन सोडतो. मग बहीण भावंडांनी फळं खाल्ली. रात्री आनंदानं झाडाखाली झोपली. उजाडल्यावर पक्षी झाडाखाली आले. बहीण भावाला आपल्या पाठीवर बसून सोमेच्या दाराशी नेऊन सोडले. पक्षी आपले चरायला गेले. पुढे बहीण भावंडांनी काय केलं? रोज पहाटे उठावं, सोमा पर्टिनीचं अंगण झाडावं, शेणानं सारवून ठेवावं. असं करता करता वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं, रोज सकाळी कोण उठतं? माझं अंगण कोण झाडतं? ही म्हणे मी नाही, ती म्हणे मी नाही. तेव्हा सोमेला आश्चर्य वाटलं. काही केल्या पता लागेना. मग दुसऱ्या दिवशी सोमा जागत बसली. 3 प्रहर रात्र उलटून गेली. 4थ्या प्रहरी काय झालं? ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे. तिचा भाऊ ते सारवतो आहे. असं पाहिलं. सोमा पर्टीन पुढं आली. तिनं विचारलं, मुलांनो, तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही ब्राह्मणाची मुलं आहोत. सोमा म्हणाली, तुम्ही आमचं अंगण का झाडता, का सारवता? आम्हाला पाप लागेल. ब्राह्मणाच्या हातून सेवा घ्यावी हा आमचा धर्म नाही. तेव्हा तुम्ही आमची सेवा का करता? तेव्हा तिला ब्राह्मण मुलानं सांगितलं, ही माझी बहीण आहे. तिचं लग्न करायचं आहे. आई बापाची आज्ञा घेतली आणि तुला बोलावून आलो. तर तुला लग्नाला आलंच पाहिजे. तू न आलीस तर हिला लग्नातच वैधव्य येईल, असं एका ब्राह्मणानं सांगितलं आहे. तू प्रसन्न होऊन यावीस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. मग सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका, मी तुमच्याबरोबर येते. घरात गेली. आपल्या सुनांना सांगितलं, मी ब्राह्मणाबरोबर जाते. त्या मुलीचं लग्न झालं म्हणजे मी परत येईल. तोपर्यंत आपल्या घरात किंवा सोयऱ्या धायऱ्यात कोणी मेलं तर त्यांना जाळू नका, असे सांगून निघाले. समुद्राच्या कडेस आले. ब्राह्मणाच्या मुलाला आणि मुलीला समुद्राच्या पलीकडे केले. आपण आकाशात उड्डाण करून त्यांच्याजवळ आली. सोमेला घेऊन ती आपल्या घरी आली. सर्वांना आनंद झाला. धन्वंतीनं पर्टिनीची पूजा केली. धाकटा भाऊ उज्जैनीस गेला. बहिणीजोगा नवरा पाहून आला. शुभ मुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरावर अक्षता टाकल्या. तो एकाएकी काय झालं? नवऱ्या मुलाला मूर्छा आली. धाडकन जमिनीवर कोसळला. हलत नाही, बोलत नाही. सगळे लोक घाबरलेले. सोमेनं जवळ येऊन पाहिलं. मुली घाबरू नको म्हणून धीर दिला. मी तुला सोमवतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल, असं सांगितलं. मग सोमा उठली. हाती उदक घेतलं. संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. तसा तिचा नवरा जिवंत झाला. सगळ्यांना आनंद झाला. पुढं लगीन झाल्यावर सोमा घरी जायला निघाली. इकडे सोमाच्या घरी काय झालं? पहिल्यानं तिचा मुलगा मेला. त्याच्या मागून नवरा मेला. त्याच्या मागून जावाई मेला. इकडे सोमा आपल्या घराची वाट चालतेच आहे. वाटेने तिला सोमवती अमावस्या पडली. त्या दिवशी काय झालं? एक म्हातारी बाई वाटेत भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. सोमेला म्हणाली, बाई, माझ्या डोक्यावर भार झाला आहे. एवढा भारा खाली उतर, आपण दोघी बरोबर जाऊ. सोमेनं तिला उत्तर केलं, आज सोमवती अमावस्या आहे. माझा नेम आहे, धर्म आहे. मला कापसाला शिवायचं नाही. पुढे जाता जाता काय झालं? एका नदीच्या काठी आली. तिथं पिंपळाचं झाड दिसलं. नदीचं स्नान केलं. श्री विष्णूची पूजा केली. तिच्याजवळ काही नव्हतं म्हणून 100 वाळूचे खडे हाती घेतले नि पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं काय झालं? तिच्या घरी तिचा मुलगा, नवरा, जावाई सारे जिवंत झाले. सोमा आपल्या घरी आली. सुनांनी तिला विचारलं, सासूबाई, तुम्ही गेल्यावर घरातील माणसं मेली होती. ती आम्ही तशीच ठेवली होती आणि तुमची वाट पाहत बसलो होतो. तुम्ही यायच्या अगोदर ती जिवंत झाली. असा चमत्कार कशानं झाला? सोमा म्हणाली, मी आपलं सोमवतीचं पुण्य ब्राह्मणाच्या मुलीला दिलं. तिचा नवरा जिवंत केला.
माझ्या जवळचं पुण्य संपलं म्हणून इकडे असे अशुभ झालं. वाटेत मला सोमवती अमावस्या पडली. मी पुन्हा हे व्रत केलं. कापसाला शिवले नाही. श्री विष्णूची पूजा केली. पिंपळाला 100 प्रदक्षिणा घातल्या. त्या पुण्यानं घरातली माणसं जिवंत झाली. तुम्ही ह्या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हाला वैधव्य प्राप्त होणार नाही. संतती संपत्ती अक्षय राहील. तेव्हा सुनांनी विचारलं, हे व्रत कसं करावं? तेव्हा ती म्हणाली, सोमवती अमावस्या आली म्हणजे सकाळी उठावं, स्नान करावं, मुक्यानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूची पूजा करावी, श्रीमंतांनी हिरे माणके घ्यावी, मोती पवळी घ्यावी, सोन्या रुपयाची भांडे घ्यावी, गरिबांनी आपली तांब्या काश्याची घ्यावी, चांगली चांगली फळं पुष्प घ्यावी, जशी अनुकूल असतील तशी घ्यावीत, पण ही सगळी 100 मोजून घ्यावी. तितक्या प्रदक्षिणा घालाव्या आणि जे आपण घेतलं असेल ते पिंपळाला अर्पण करावं. मग ते सारं ब्राह्मणाला द्यावं. सवाष्ण ब्राह्मणाला जेवू घालावं आणि आपण मुक्यानं जेवावं. असं व्रत जो करील तिला वैधव्य प्राप्त होणार नाही. इच्छित फळ प्राप्त होईल. संतती संपत्ती वाढेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.